सुप्रभात सगळ्यांना। आजचा योगाभ्यास आपण सुरू करूया। हळूहळू थोडंसं डायनॅमिक कडे म्हणजे आपण प्रगत अभ्यासाकडे पण वळतो आहोत। तर आपल्या आपल्या मर्यादा लक्षात घेऊन आपण योगाभ्यास करावा। आजच्या योगाभ्यासाला सुरुवात करूया। प्रार्थनेसाठी सर्वांनी तयार, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, हाताची ज्ञानमुद्रा, पूर्ण लक्ष श्वासावर, त्रिवार ओंकार आणि प्रार्थना। ॐ संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानता देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते। सावकाश डोळे उघडायचे, हाताची ज्ञानमुद्रा सोडायची। आपल्याला दंडस्थितीमध्ये यायचे। दंडस्थितीमध्ये आपण काही मानेच्या हालचाली करणार आहोत। आपण मान पुढे मागे केली होती, त्यानंतर मान वाकवली होती, वळवली होती। आता आपल्याला थोडीशी मान पुढे मागे आणि बाजूला अशी फक्त हलवायची। तरी पायामध्ये पावलं एकमेकांना समांतर ठेवून उभं राहा। हात दोन्ही आहेत ते आपले कानाच्या जवळ, हाताचे तळवे येतील ह्या पद्धतीने हात ठेवायचे। अजून थोडेसे जवळ घेतले तरी चालते। आणि आता मान आपल्याला जी आहे ती हाताला टेकवायचं, कान टेकवायचा प्रयत्न करायचा आहे। एकदा उजव्या बाजूला, एकदा डाव्या बाजूला मानेची मूवमेंट करायची आहे। जशी ती हलणारी भावली असते आणि ती फक्त मान हलवते बघा, तर त्या पद्धतीनेच ही मूवमेंट आहे किंवा नृत्यामध्ये सुद्धा केली जाते। तर आपल्याला ही मानेची हालचाल आपल्याला करायची आहे। एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे। हाताला मान टेकवायचा प्रयत्न करायचा आहे। हाताला टेकेलच असं नाही, पण हाताला मान टेकवायचा प्रयत्न करायचा आहे। ही मूवमेंट आपण एक 10 ते 15 वेळेला तरी करायची आहे। आणि मग एका बाजूनी म्हणजे अशी दोन्ही बाजूनी मिळून 10 ते 15 वेळेला करूया। मान हलवत राहा। श्वसन संथच आहे ह्याच्यामध्ये श्वासाचं कुठलंही नियंत्रण नाही आहे। पूर्ण लक्ष आपल्या मानेच्या हालचालीवर। ज्यांना काही मानेचे त्रास असतील त्यांनी आपल्या मर्यादा लक्षात घेऊन करा। आता आपल्याला हात खाली घ्यायचे आणि मान पुढे आणि मागे, म्हणजे हनवटी पुढे ढकलायची, हनवटी मागे ढकलायची। या पद्धतीने पुढे मागे हालचाल करायची आहे। जास्तीत जास्त मागे न्यायची, जास्तीत जास्त हनवटी पुढे आणायची। हनवटी पुढे मागे आपल्याला इथे करायची आहे। पूर्ण लक्ष मानेच्या स्नायूंकडे। मानेच्या किती प्रकारे आपले मान हालते बघा, आणि त्याच्यामुळे आपण आपलं सगळं दिवसभराचे कामं व्यवस्थित करू शकतो। तर प्रत्येक जॉईंट जो आहे तो किती प्रकारे आपल्या हालत असतो बघा। ही पण साधारण 10 वेळेला वगैरे करा। अशी ही
तुम्ही बसल्या बसल्या ह्याला काही आपल्याला पोट रिकामच पाहिजे वगैरे असं काही लागत नाही. तर ही खुर्चीत बसल्या बसल्या दिवसभरामध्ये तुम्ही ह्या हालचाली करू शकता मानेच्या. आपण आधीच्या शिकलेल्या ह्या हालचाली बसल्या बसल्या करू शकता. जी लोक दिवसभर बैठं काम करतात त्यांनी 1-2 तासानंतर एखादी हालचाल करायची आपल्या सांध्यांची, म्हणजे मग दिवसभर त्यांना फ्रेश वाटेल, मानेचा तिथला भाग आखडणार नाही. थांबवायची हालचाल. आता आपल्याला हाताची हालचाल करायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला एक हात एकेका हाताने करायचं आहे, म्हणजे अल्टरनेट हाताने असं करायचं आहे. एका हाताने मग दुसऱ्या हाताने ह्या पद्धतीने हात पुढून मागे संपूर्ण आपल्याला हाताचा गोल करायचा आहे. श्वास घेत घेत हात वर न्यायचा, श्वास सोडत सोडत खाली आणायचा. मग दुसरा हात श्वास घेत घेत वर न्यायचा आणि गोलाकार फिरवत खाली आणायचा. पूर्ण मोठा गोल करायचा प्रयत्न करा आणि आपला जो शोल्डर जॉईंट आहे त्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. तिथल्या स्नायूंवर लक्ष केंद्रित करायचं आहे. अल्टरनेट हाताने आपल्याला करायचं आहे. हात वर जाताना श्वास घ्यायचा आहे, खाली येताना श्वास सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आणि दीर्घ श्वास सोडायचा. पुन्हा दीर्घ श्वास घेत घेत हात मागे आणि श्वास सोडत सोडत हात खाली. सावकाश करायचे, म्हणजे मग आतपर्यंत त्याचे परिणाम जाणवतील. भरभर करायला हालचाली सोप्या असतात, पण सावकाश करायला कठीण असतात त्या मानाने. या पद्धतीने ही हालचाल एका बाजूनी झाल्यानंतर आता ही दुसऱ्या बाजूनी करायची आहे. दुसऱ्या बाजूनी आता मागून पुढे हात घ्यायचा आहे. आता साईडनी दाखवेल ही. मागून पुढे याच्या विरुद्ध श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली. अल्टरनेट हाताने करायची आहे आणि त्याच वेळेला आपल्या शोल्डरवर लक्ष केंद्रित करायचं आहे. ज्यांना फ्रोझन शोल्डरचा वगैरे त्रास असेल, ह्याच्यामध्ये सुद्धा हाताच्या स्नायूंमधली ताकद वाढणार आहे. जी शोल्डरच्या तिथली मोबिलिटी आहे आपल्या हाताची ती व्यवस्थित होणार आहे. तर ज्यांना फ्रोझन शोल्डरचा वगैरे त्रास असेल तर किंवा संधिवात वगैरे असेल त्यांना ही हालचाल करताना थोडंसं अवघड जाईल, पण कंटाळा न करता करायचा प्रयत्न करायचा. जेवढं जमेल तेवढं करत राहायचं. तुमचं आपोआप हातामधली मोबिलिटी लवकर लवकर वाढायला लागेल. पूर्ण लक्ष खांद्याच्या स्नायूंकडे, खांद्याच्या संधीकडे म्हणजे जॉईंटकडे. ही हाताची हालचाल पूर्ण करून थांबायचे आणि आता आपण कमरेची हालचाल करणार आहोत. तर इकडे तोंड करून कमरेची. दोन्ही पावलं एकमेकांना समांतर, खूप अंतर नको घेऊ, शोल्डर इतकंच अंतर घ्यायचं, कमी कर. आता आपल्याला हात तिथेच ठेवायचे आहेत आणि फक्त कंबर जी आहे ती आपल्याला साईड बेंडिंग करायचं आहे कमरेचं. एका बाजूला वाकायचे, पहिल्यांदा उजव्या बाजूला मग डाव्या बाजूला. चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या आणि श्वास सोडत सोडत डावीकडे वाका. आता श्वास घेत घेत सरळ व्हा, श्वास सोडत सोडत उजवीकडे वाका. श्वास घेत घेत सरळ दुसऱ्या बाजूला. श्वासाबरोबर करायचे. खाली वाकताना श्वास सोडायचा आहे, वर येताना श्वास घ्यायचा आहे. आपल्या साईडचं जे फॅट आहे ते कमी व्हायला सुद्धा ह्याच्यामध्ये मदत होणार आहे. आणि एका बाजूला जो ताण येतो आहे त्याकडे लक्ष द्या. आपल्या पायापासनं वरती खांद्यापर्यंत एका बाजूला ताण जाणवेल आणि जी आपली ह्याची खांद्याची रेष आहे त्या रेषेमध्येच खाली जायचं आहे. खांदा पुढे काढून असं खाली जायचं नाही आहे, तरच तो ताण बरोबर येतो. ह्याच्यामध्ये कमरेच्या सांध्याच्या तिथेही हालचाल होती आपली आणि आपल्या कमरेवर जे चरबी वाढलेली असते ती कमी व्हायला सुद्धा
ह्याच्यामध्ये मदत होणार आहे. ही हालचालसुद्धा तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ करू शकता. 15 वेळेला, 20 वेळेला, त्याच्याहीपेक्षा जास्त वेळेला तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार करू शकता. सावकाश आता हालचाल पूर्ण करायची आहे आणि थांबायचं आहे. श्वास घेत घेत वर. आता आपल्याला भिंतीला टेकून उभं राहायचं आहे. पूर्ण टाचेपासूनचा सगळा भाग भिंतीला व्यवस्थित टेकवून घ्या. खांदे पण भिंतीला टेकले पाहिजेत, कमरेचा भाग पण भिंतीला टेकला पाहिजे. पूर्ण भिंतीला टेकून उभं राहायचं आहे व्यवस्थित, खांदे पण भिंतीला टेकलेले, आणि भिंतीचा आधार घेऊनच आपल्याला हे करायचे. तर पहिल्यांदा आपल्याला उजवा पाय जो आहे तो गुडघ्यात दुमडून जवळ घ्यायचा आहे. उजवा पाय गुडघ्यात दुमडून जवळ घ्या आणि त्याला हाताने घट्ट पकडा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास असेल त्यांनी गुडघ्याच्या खालनं हात घ्या आणि पाऊल जे आहे ते खालच्या दिशेने ताणून घ्यायचे. पाऊलाची दिशा खाली, जास्तीत जास्त पाऊल खाली ताणून घ्यायचे आणि पूर्ण जे आपण पाय फोल्ड करून घेतलेला आहे तो जास्तीत जास्त आपल्याला शरीराला टेकवून घ्यायचा आहे आणि दाबायचा आहे. आपल्या शरीरावर छातीच्या जवळ तो दाबून घ्यायचा आहे. जास्तीत जास्त दाबून घ्या. जितका तुम्हाला वरती घेता येईल तेवढा घ्या. कमरेच्या स्नायूकडे लक्ष द्या. ह्याच्यामध्ये आपण घोट्याची पण हालचाल केलेली आहे. म्हणजे पाय जो आहे तो घोट्यातून खालच्या दिशेने ताणून घेतलेला आहे. गुडघ्याची पण हालचाल केलेली आहे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी गुडघ्याच्या आतून हात घ्या आणि कमरेची पण सांध्याची हालचाल झालेली आहे. तर यामध्ये कमरेच्या सांध्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. सायटिका, कंबरदुखी याच्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होणार आहे. कमरेजवळ जो ताण जाणवतो आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे. ह्या स्थितीमध्ये संतश्वसन थोडा वेळ थांबायचं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. आपण भिंतीचा आधार घेतलेला असल्यामुळे याच्यामध्ये थोडं जास्त वेळ पण थांबू शकतो. थोड्या वेळ थांबायचं आहे याच्यामध्ये. आणि आता सावकाश आपल्याला हात मोकळे करून घ्यायचे आणि पाय खाली आणायचे आहे. अजून पाय तुला वरती घेता येत असेल तर घे. दुसऱ्या पायाने करायचं आहे. जास्तीत जास्त पाय वरती दुमडून घ्या तुम्ही. खालचा पाय सरळ ठेव, खालचा पाय वाकडा झाला. हां, आता पाय गुडघ्यात दुमडून जास्तीत जास्त वरती या. ह्याच्या गुडघ्याच्या आतून हात घेतला तरी चालेल, म्हणजे मग तो चांगला दाबला जाईल. हां, आणि पावलाची दिशा ही खालच्या दिशेने. गुडघ्याच्या आतून हात घेतला तर तो व्यवस्थित आपल्याला तो मसल जो आहे तो चांगला स्ट्रेच होतो कमरेच्या तिथला. आणि ज्यांना ॲक्च्युअल कंबरदुखी आहे किंवा सायटिका आहे त्यांना खूप बरं वाटतं या स्थितीमध्ये. तर पाय खालच्या दिशेने ताणून घे चांगला. ताण खाली. हां, ताणून घ्यायचं आहे, व्यवस्थित ताणून घ्यायचं आहे. आपलं अंगठ्याची दिशा जी आहे ती जमिनीकडे ठेवायची आहे. तिथे तो ताण जाणवला पाहिजे व्यवस्थित आपल्याला. खूप छान वाटतं ह्या स्थितीमध्ये आणि कमरेवरचे ताण सगळे निघून जातात. तुम्ही खूप वेळ उभं राहून काम केलं आणि मग उभं राहिल्या जर भिंतीला टेकून हे केलं तर तुमचा कमरेवरचा ताण बऱ्यापैकी निघून जातो. पूर्ण लक्ष कुठे कुठे ताण आला आहे त्याकडे, संथ श्वसन कुठे कुठे आपल्याला परिणाम जाणवतो आहे त्याकडे लक्ष द्या. सावकाश आपल्याला आसन स्थिती सोडायची आहे. सावकाश हात खाली घ्यायचे मोकळे करून आणि पाय खाली घ्यायचे. आपल्याला फरक जाणवला असेल, कमरेवरचे ताण निघून गेलेले आहेत. आता एक आपण थोडी आसनांची साखळी याच्यामध्ये करणार आहोत. थोडंसं जसं सूर्यनमस्कारामध्ये आसनांची साखळी असते तशीच आसनांची साखळी यामध्ये आहे. गुडघेदुखी असलेली लोकंसुद्धा ही साखळी करू शकतात. थोडंसं पुढे मॅटवर. दोन्ही पाय जुळवून उभं राहायचे. सूर्यनमस्काराची स्थिती असते तशीच. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, नजर समोर.
एकला आपल्याला सावकाश पहिल्यांदा चालू असलेला श्वास सोडा. श्वास घेत घेत दोन्ही हात सावकाश वरती न्यायचे आणि कमरेतून मागे जायचे. पुन्हा आपल्या शरीराच्या मर्यादा लक्षात घेऊन करा. ज्यांना बीपीचा त्रास आहे, मेंदूचा, हृदयाचा त्रास आहे, त्यांनी हे करू नका. त्यातली एखादी हालचाल तुम्हाला चालणारी करू शकता. हिप जॉईंट्समधनं सावकाश श्वास सोडत सोडत खाली यायचे. पाठ सरळ ठेवूनच हिप जॉईंट्समधनं खाली यायचे. दंड कानाला टेकलेलेच ठेवायचेत. खाली येताना दंड कानाला टेकलेलेच ठेवायचेत. हाताची आणि ही मूवमेंट एकत्रच झाली पाहिजे. आता पायानी वॉक करत करत आपल्याला मागे जायचं आहे. हात तिथेच ठेवायचे आणि फक्त पाय मागे न्यायचे. आणि ह्याच्यामध्ये अधोमुख श्वानासनाची पोझिशन घ्यायची आहे. सगळं शरीर मागे स्ट्रेच करून घ्यायचं आहे. कंबर वरच्या दिशेने ताणून घ्यायची आहे. हनवटी कंठकूपामध्ये आता ऊर्ध्वमुख श्वानासन करायचं आहे. याच्यामध्येच ऊर्ध्वमुख श्वानासन करा. पुन्हा अधोमुख श्वानासन करा. स्पाईनला एक खूप छान, आपल्या स्पाईनमध्ये पण छोटे छोटे जॉईंट्स असतात, त्यांचंही आरोग्य सुधारतं. आता हाताने वॉक करत करत मागे या पायाजवळ आणि डोकं गुडघ्याच्या दिशेने जायचा प्रयत्न करा. आणि पुन्हा श्वास घेत घेत हात मागे न्यायचे, वर यायचे. उत्तानासन. आता पुन्हा श्वास सोडत सोडत आपल्याला खाली जायचं आहे. आपण 6 राऊंड याचे करणार आहोत. डोकं गुडघ्याकडे. आता हाताने वॉक करत करत पुढे जायचं आहे. आता या ठिकाणी संथ श्वसनच ठेवायचं आहे. आता श्वास सोडत सोडत अधोमुख श्वानासन करा. श्वास घेत घेत ऊर्ध्वमुख श्वानासन करा. पुन्हा श्वास सोडत सोडत अधोमुख श्वानासन, संथ श्वसन. आणि आता पायाने वॉक करत करत पुढे या. दोन्ही हातांच्या मध्ये पाय. आणि आता श्वास घेत घेत पुन्हा हस्त उत्तानासन. हस्त उत्तानासनामध्ये जायचं. हस्तपादासन. श्वास सोडत सोडत सावकाश करा. म्हणजे मग तुझे तू वागताना ना कमरेतून हे वरती जा. पाठीचा कणा सरळ ठेवत हिप जॉईंट्समधनं वाग, तरच पायाच्या मागच्या बाजूला ताण येईल. पाठीचा कणा सरळ ठेव. दंड कानाला टेकलेलेच ठेव. आधी अर्ध्यापर्यंत ये, 90 डिग्रीपर्यंत समोर. पाठ सरळच ठेवायची. मान खाली घालू नको. मान सरळ ठेवूनच ये. दंड कानाला टेकलेलेच ठेव. ये खाली, ये खाली. आता बरोबर आलीस खाली. या पद्धतीनेच खाली यायचं आहे. आता पायाने वॉक करत करत मागे जायचं आहे. कधीही पोटातून किंवा पाठीतून वाकायचं नाही. हिप जॉईंट्समधनंच वाकायचं आहे वागताना. अधोमुख श्वानासन, ऊर्ध्वमुख श्वानासन. श्वास घेत घेत पुन्हा अधोमुख श्वानासन. ऊर्ध्वमुख श्वानासन करताना लक्ष द्या नीट. आता हाताने वॉक करत करत मागे ये. सॉरी. आता श्वास घेत घेत हस्त उत्तानासन. आता श्वास सोडत सोडत आपल्याला खाली येताना पाठीचा कणा सरळ ठेवून हिप जॉईंट्समधनं खाली यायचं आहे. तो पूर्ण ताण मागच्या दिशेने तुम्हाला जाणवेल. आणि खाली आल्यानंतर मग डोकं गुडघ्याकडे न्यायचं आहे. आता हाताने वॉक करत करत पुढे यायचं आहे. अधोमुख श्वानासन, ऊर्ध्वमुख श्वानासन, पुन्हा अधोमुख श्वानासन. पायांनी वॉक करत करत दोन्ही हातांच्या मध्ये. ह्याच्यामध्ये वजन कमी व्हायला हे तुम्ही रिपिटेशन्स असे जर केले रोज 12 वेळेला 15 वेळेला, तर तुमचं वजन कमी व्हायला सुद्धा यांनी मदत होते.
हात खाली आणायचे, हात खाली आणा. आता शवासन आपल्याला करायचं. पाठीवर आपण झोपणार आहे, शरीरावरचे ताण काढून टाकणार आहे. तुम्हाला जोपर्यंत ह्याच्यामध्ये दमल्यासारखं वाटत नाही तोपर्यंत पहिल्यांदा 3 वेळेला राऊंड, मग त्यानंतर 6 वेळेला, मग हळूहळू हे राऊंड्स तुम्ही वाढवू शकता. आणि फ्लेक्झिबिलिटी ह्याच्यामध्ये पटापट वाढते, स्नायूंमधली ताकद पटापट वाढते आणि तुमचा स्टॅमिना पण व्यवस्थित वाढतो या हालचालींमध्ये. ह्या थोड्याशा चॅलेंजिंग अशी ही आसनांची साखळी आपण केली होती. अतिशय वजन कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. दोन्ही पायामध्ये अंतर, टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने, हाताचे तळवे वरच्या दिशेने, मान अलगद ढिली सोडलेली आहे, संपूर्ण शरीराचा भार जमिनीवर टाकलेला आहे. पूर्ण लक्ष श्वासावर, सगळे स्नायू ढिले सोडायचे. कोणत्या कोणत्या स्नायूंवर आपल्या ताण आला होता तिथे जाऊन मनाने तो ताण कमी करायचा आहे. पायापासून डोक्यापर्यंत श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. जसजसे ताण कमी होणार आहेत तशी श्वासाची गतीसुद्धा कमी होणार आहे, त्याकडे लक्ष द्या. पूर्ण लक्ष श्वासावर. अलगद श्वास आत येतोय, अलगद श्वास बाहेर जातोय. कुठून श्वास येतोय आणि कुठे जातोय याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. श्वासाच्या मागे जाऊन श्वासाकडे साक्षी भावाने बघा. शवासनामध्ये झोप लागू देऊ नका, तरीसुद्धा कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती आपल्याला शवासनामध्ये मिळते, त्याकडे लक्ष द्या. संथ श्वसन. शवासनातून आता आपल्याला बाहेर यायचं आहे. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचं आहे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे. सावकाश आपल्या हातांची हालचाल, पायांची हालचाल करून घ्या आणि सावकाश शवासनातून बाहेर येऊन उठून बसा. कुशीवर वळून उठून बसल्यानंतर आता आपल्याला विपरीत शयनस्थितीमध्ये म्हणजे पोटावर झोपायचे. पावलं मागे ताणून घेतलेली आहेत, हाताचे तळवे जमिनीवर आहेत, हनवटी जमिनीवर आहे. तिथली उशी काढून टाक, तुझ्या चेहऱ्याचा भाग दिसत नाही आहे त्यामुळे. हनवटी जमिनीवर सहजस्थ भुजंगासन सगळ्यांना माहिती आहे. सहजस्थ भुजंगासन आपण करणार आहे. तर पहिल्यांदा सहजस्थ भुजंगासनाची स्थिती घ्यायची. दोन्ही तळव्यांच्या मध्ये आपल्याला हनवटी ठेवायची आहे. हाताची कोपरं पुढे मागे करून घ्या. याच्यामध्ये मानेचे जे मणके आहेत मानेला जोडलेले, आपल्याला जी कम्फर्टेबल वाटेल ती हाताची पोझिशन घ्या पुढे मागे करून, म्हणजे मग ती पोझिशन बरोबर आपल्याला सापडते हात पुढे मागे केल्यावर. इथे मान थोडीशी मागे वळली, मागे टाकलेली आहे आपण, त्यावेळेला मानेचे जे मणके आहेत त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायचे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सहजस्थ भुजंगासनामध्ये उजवा पाय जो बाहेरचा पाय आहे तुझा दिसणार, तर तो पाय गुडघ्यात दुमडून आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचा आहे आणि पाऊल जे आहे ते आपलं बाहेरच्या दिशेने राहील. या पद्धतीने ठेवून घ्या. अतिशय कमरेला चांगलं वाटतं. ज्यांना कंबरदुखीचा त्रास असतो किंवा सायटिकाचा त्रास आहे
तर त्यांना खूप छान वाटतं या स्थितीमध्ये. तर या स्थितीमध्ये आपण थोडा वेळ थांबणार आहोत. जास्तीत जास्त स्नायू ढिले सोडायचे. नेहमी आसनं करताना सावकाश आसन स्थिती घेणं, आसनामध्ये आसन स्थिर ठेवणं. आसन जितकं जास्त वेळ तुम्ही स्थिर ठेवाल तेवढे त्याचे परिणाम दीर्घकाळ तुमच्या शरीरावर राहतात आणि आतपर्यंत त्याचे परिणाम पोचतात. त्यामुळे आसन जास्तीत जास्त वेळ स्थिर ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर आसन तुम्हाला जितका वेळ घरी तुम्ही जेव्हा आसनं करता त्यावेळेला आसन स्थिती घेतल्यानंतर जोपर्यंत तुम्हाला सुखकारक वाटेल तोपर्यंत ते स्थिर ठेवायचं आणि ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की आता आसन मी याच्या पुढे ठेवू शकत नाही त्यावेळेला आसन सोडायचं. ह्या पद्धतीने जर आसनं केली तर त्याचे परिणाम अधिक चांगले मिळतात. आसनं किती केली ह्याला महत्त्व नाही आहे, आसनं कशी केली याला महत्त्व आहे. जर एखादं आसन तुम्ही 5 मिनटं 10 मिनटं स्थिर ठेवत असाल तर तेवढ्या वेळामध्ये 5 मिनटामध्ये तुमचं एखादंच आसन होईल. ह्या पद्धतीने आसनं नेहमी करायची. पूर्ण लक्ष श्वासावर. सगळं शरीर ढिलं सोडलेलं आहे. जसजसे शरीरावरचे ताण कमी होतात किंवा आसन आपलं स्थिर आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर आपली श्वासाची गती जर कमी होत असेल तर याचा अर्थ आपलं आसन सुखकारकरित्या स्थिर आहे. आणि जर श्वासाची गती वाढत असेल तर याचा अर्थ कुठे ना कुठेतरी ताण शिल्लक आहे. त्यामुळे त्या आसनामध्ये स्थिरता नाही आहे. तर त्या आसनामध्ये स्थिरता आणण्यासाठी सगळं शरीर शिथिल करा, सगळे स्नायू शिथिल करा, शरीरावरचे मनावरचे ताण कमी करा. आपोआपच आसन स्थिर व्हायला मदत होईल. पूर्ण लक्ष श्वासावर. सावकाश आपल्याला आता आसन स्थिती सोडायची आहे. आपण हे आसन जवळजवळ 2 मिनटापर्यंत केलं होतं. अतिशय छान वाटतं या आसनामध्ये. तर आपल्याला दुसरा पाय जो आहे तो याच पद्धतीने घ्यायचा आहे. मानेलाही छान वाटतं. ज्यांना स्पॉन्डिलोसिसचा त्रास असेल तर त्यांनासुद्धा या स्थितीमध्ये चांगलं वाटतं. जसा मगाशी आपण पाय घेतला होता तसंच आता दुसरा पाय जो आहे तो आपल्याला गुडघ्यामध्ये दुमडून पाऊल जे आहे ते बाहेरच्या दिशेने येईल ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. पायापासून डोक्यापर्यंतचा सगळा भाग जो आहे स्नायू ते ढिले सोडायचे. शरीरावरचे मनावरचे ताण काढून टाकायचे. म्हणजे मग आसनामध्ये स्थिरता येईल. आसनामध्ये स्थिरता असणं खूप महत्त्वाचं आहे. अतिशय सोपं आहे हे आसन करायला. जितकं जास्त वेळ तुम्हाला जमेल तितक्या जास्त स्थिर राहून तुम्ही जर केलं तर ह्याचे परिणाम तुम्हाला दीर्घकाळ राहतील शरीरावर. आणि अगदी आतल्या छोटे छोटे आपले मसल्स असतात त्या आतल्या स्नायूंपर्यंत याचे परिणाम जातात. पूर्ण लक्ष श्वासावर. जर कोणाला जास्त वेळ आसन ठेवता येत नसेल तर त्यांनी सोडलं तरी चालणार आहे. बळेनीच आसन ठेवायचं नाही. जर आपल्याला असं वाटलं की इतक्या वेळ आपण आसन ठेवू शकत नाही तर आसन सोडायचं आणि पुन्हा आसन स्थिती घ्यायची. या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण या आसनामध्ये अतिशय कम्फर्टेबल अशी स्थिती आहे, सुखकारक अशी स्थिती असल्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही जास्त काळ राहू शकता. कमरेला खूप छान वाटतं. ज्यांना कंबरदुखी असेल, सायटिका असेल, कमरेच्या जास्त वेळ उभं राहून जी लोक काम करतात त्यांना या आसनामध्ये खूप रिलॅक्स वाटतं. सगळे ताण त्यांचे निघून जातात. आता आपण पाय सरळ करायचा आहे. सावकाश पाय सरळ करा आणि हाताची घडी घालून घ्या आणि मकरासनाची स्थिती घ्या. आपण बराच वेळ हे आसन टिकवलेलं आहे. मकरासनामध्ये
जसं शवासनामध्ये विश्रांती मिळते तशी मकरासनामध्ये पण आपल्याला विश्रांती मिळते. मगर जशी पाण्यामध्ये पोहडलेली असते तसं हे आसन दिसतं. दोन्ही पायामध्ये याच्यामध्ये अंतर आहे. टाचा आतल्या दिशेने आहेत, चवडे बाहेरच्या दिशेने आहेत. ह्या मकरासनामध्ये सगळं शरीर शिथिल करून घ्यायचं आहे. आसनामुळे आलेले ताण काढून टाकायचे, मनावरचे ताण काढून टाका. आता आपल्याला श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणा. सगळं शरीर जागृत करून घ्या. मकरासन सोडायचे, दोन्ही पाय जवळ आणायचे, पावलं मागच्या दिशेने ताणून घेतलेली चांगली व्यवस्थित, आणि विपरीत शयनस्थितीमध्ये राहायचे. हनवटी जमिनीवर, हाताचे तळवे जमिनीवर, पूर्ण लक्ष श्वासावर. हनवटी जमिनीवरच ठेवलेली आहे. या स्थितीमध्ये आपण सुलभ धनुरासन करणार आहोत. सुलभ धनुरासनामध्ये आपल्याला आपलं शरीर वरच्या दिशेने ताणून घ्यायचं नाही आहे. याच्यामध्ये आपल्याला गुडघ्यासाठी सुद्धा याचा उपयोग होणार आहे, कारण गुडघे जे आहेत ते आपल्याला वाकवून घ्यायचे आणि हाताने पायाचे घोटे पकडायचे. गुडघे वाकवा आणि हाताने पायाचे घोटे पकडा. ज्यांना गुडघेदुखीचा वगैरे त्रास असेल त्यांनी गुडघ्याच्या मध्ये उशी किंवा टॉवेलची रोल करून ठेवायचा आणि मग गुडघे वाकवायचे आणि मग हाताने ते पकडायचे. या पद्धतीने केलं तर त्यांना गुडघ्याला छान वाटतं. आता आपल्याला टाच जी आहे ती बटक्सवर दाबायचा प्रयत्न करायचा आहे आणि आपल्या पुढच्या बाजूला म्हणजे मांडीच्या पुढच्या स्नायूला जो ताण येतो आहे त्याकडे लक्ष द्या. जे लोक दिवसभर बैठं काम करतात, ही अतिशय सुखकारक अशी स्थिती. या स्थितीमध्ये थांबा थोडा वेळ. जे लोक दिवसभर खुर्चीवर बसून काम करत असतात तर त्यांचा कमरेच्या म्हणजे समोरचा जो भाग आहे तिथे स्टीफ होतो तो भाग, तर तो स्टीफनेस काढून टाकण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. आपल्या मांडीचा पुढचा जो स्नायू आहे तर तिथे तो स्नायू मध्ये ताठरता यायला लागते, तर तो त्या स्नायूमधली लवचिकता वाढवण्यासाठी पण ह्याचा चांगला उपयोग होतो आणि तिथला जो ताठरपणा आहे तो काढून टाकण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. कारण याच्यामध्ये बघा तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला खालून जमिनीचा सपोर्ट आहे आणि आपल्या खालचा जो स्नायू आहे मांडीचा पुढचा स्नायू तो आपला इथे ताणला गेलेला आहे. तर असं तुम्ही ह्या स्थितीमध्ये अतिशय सुखकारक अशी स्थिती, या स्थितीमध्ये तुम्ही थांबू शकता. आता ह्याच्यामध्येच ज्यांना जमत असेल, ज्यांना झेपेल, आपल्या शेवटी मर्यादा लक्षात घेऊनच ज्यांना सहजपणे जमू शकेल तर याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा चालू असलेला श्वास सोडायचा आहे आणि श्वास घेत घेत फक्त शरीराचा पुढचा भाग वर उचलायचा आहे आणि टाचा ज्या आहेत त्या बटक्सवर दाबायच्या आहेत. टाचा फक्त बटक्सवर दाबायच्या आहेत. ह्याच्यामध्ये बघा खांदे मागे खेचले जातील आणि चेस्टचा जो मसल आहे तो ताणला जाईल. मान मागे टाकायचा प्रयत्न करायचा आहे. ह्या स्थितीमध्ये श्वास रोखून धरायची प्रवृत्ती होते. श्वास रोखायचा नाही आहे, संथ श्वसन चालू ठेवा. कुठेही श्वास रोखून धरू नका. पूर्ण लक्ष श्वासावर. छानपैकी हात आपले खांद्याचा भाग हा मागे ताणला गेल्यामुळे ज्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स कमी असतो त्यांनी ह्या पद्धतीने हात मागे ताणून चेस्ट ओपन असलेली आसनं केली तर मग त्यांचा कॉन्फिडन्स पटापट वाढतो.
एन्झायटी असेल, कॉन्फिडन्स कमी असेल, नैराश्य असेल तर त्यांना ह्याचा चांगला उपयोग होतो. मान पण आपली मागे आलेली आहे, त्यामुळे मानेच्या तिथले पण मणके आहेत त्याच्यासाठी सुद्धा ह्याचा चांगला उपयोग होणार आहे. लंग्सची कॅपॅसिटी वाढण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होणार आहे. आपले छातीचे जे स्नायू आहेत ते ताणले गेलेले आहेत बघा ह्याच्यामध्ये. चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडत सोडत खाली या. हनवटी जमिनीवर टेकवायची आहे, हात मोकळे करून घ्यायचे आहेत आणि पाय सरळ करायचे. जितका वेळ आपल्याला हे आसन करता येईल तितका वेळ तुम्ही या आसनाची प्रॅक्टिस करू शकता. आणि मग पुन्हा ह्याचे रिपिटेशन करताना सुद्धा सावकाश आसन स्थिती घेणं, आसन स्थिर ठेवणं आणि सावकाश आसन स्थिती सोडणं, याच पद्धतीने सगळी आसनं करायची आहेत. आता आपल्याला नौकासनासारखी याच्यामध्ये आपण स्थिती करणार आहे. हात समोर ताणून घेणार आहोत आणि पाय मागे ताणलेले. नाभीच्या तिथे तो विरुद्ध ताण तुम्हाला जाणवेल. जास्तीत जास्त वरच्या दिशेने कमरेपासूनचा सगळा भाग वरच्या दिशेने ताणून घ्या आणि कमरेपासूनचा खालचा भाग खालच्या दिशेने ताणलेला. नाभीजवळ तो विरुद्ध ताण तुम्हाला जाणवतो. त्यामुळे आपली नाभी सरकते, कधी कधी ती जागेवर राहायला सुद्धा यांनी मदत होणार आहे. नाभीच्या आजूबाजूलाच आपली सगळी महत्त्वाची इंद्रिय असतात. पँक्रियाज असेल, त्यानंतर लिव्हर असेल, प्लीहा असेल, किडनी मागच्या बाजूला असते, जठर असेल, पित्ताशय आपल्या नाभीच्या खाली, गर्भाशय, हे सगळी आपल्या नाभीच्या भोवतालीच आजूबाजूला आपली महत्त्वाची इंद्रिय आहेत. तर याच्यामध्ये नाभीला विरुद्ध ताण तुम्हाला जाणवेल. ही पोझिशन जरी दिसायला खूप सोपी असली, करायला सोपी असली तरी अतिशय परिणामकारक अशी ही स्थिती आहे आणि कोणालाही सहज जमेल अशी आहे. बेडवर सुद्धा तुम्ही ही करू शकता, पण जास्तीत जास्त ते ताणून घेणं खूप गरजेचं आहे. हात वरती ताणणं, जेणेकरून कमरेपासूनचे सगळे स्नायू वरच्या दिशेने ताणलेले तुम्हाला जाणवतील. आता यामध्ये आपण काही हाताच्या आणि काही पायाच्या हालचाली करणार आहे. पहिल्यांदा आपल्याला हाताच्या हालचाली करायच्या आहेत. त्या हाताची हालचाल करताना आपल्याला वर खाली हात करायचे. तर पहिल्यांदा उजवा हात वरती हनवटी जमिनीवर ठेवा. उजवा हात वरती न्या, जेवढा वर नेता येईल तेवढा न्यायचा आहे. तो खाली आणायचा आणि मग दुसरा हात वर न्यायचा. ह्या पद्धतीने हाताची हालचाल करायची आहे. खांद्याच्या स्नायूंकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. सावकाश हालचाली करा. कुठेही आपल्याला जर्क द्यायचा नाही आहे. कुठलाही स्नायू दुखावला गेला नाही पाहिजे. आपल्याला याच्यामध्ये पूर्ण खांदे असे मोकळे होतील आपले. ह्याच्यामध्ये आपण खांद्याची हालचाल करतोय. हात वर आणि खाली, अल्टरनेट हात वर न्यायचा आणि खाली आणायचा. याच्यामध्ये कुठेही श्वासाची जोड आपण दिलेली नाही आहे. संथ श्वसन श्वासाबरोबर नाही करायचं आहे. हे संथ श्वसन आपलं नॉर्मल ब्रीदिंग तसंच चालू आहे, फक्त हाताची इथे हालचाल आपण करतोय. आता यामध्येच ह्या हाताची हालचाल पूर्ण झाल्यानंतर ह्याच्यामध्येच जसं थोडंसं आपल्याला हात जे आहेत ते स्विमिंग करताना जसं आपण करतो त्या पद्धतीने हालचाल आपल्याला करायची. त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं पुढचा भाग जो आहे तो वरती थोडासा उचलायचा आहे. पुढचा भाग वरती उचला शरीराचा आणि गोलाकार पद्धतीने हाताची हालचाल करा. हात जवळ आणून पुन्हा हात सरळ करायचे. याच्यामध्ये सुद्धा कुठेही श्वास रोखून धरायचा नाही. सहजरित्या आपल्याला हालचाल करायची.
प्रत्येक वेळेला आपण हनवटी खाली टेकवतोय म्हणजे मग तुम्हाला दम लागणार नाही. सावकाश करा. दम लागला तर मग थांबा. 5 वेळा तरी ही हालचाल करा. 2दा आपली करून झालेली आहे. पूर्ण मोठं सर्कल करत करत हात जवळ आणून पुन्हा हात पुढे ताणून घ्यायचे. ह्या पद्धतीने ही हालचाल करायची. हात बाजूने गोलाकार फिरवत जवळ आणायचे आणि पुन्हा हात सरळ करायचे. पूर्ण तुमचे हाताचे स्नायू मोकळे होतील आणि खांदा जो आहे, खांद्याच्या तिथला जो जॉईंट आहे तो पण मोकळा होईल. सावकाश हालचाल थांबवायची. आता हनवटी जमिनीवरच ठेवा. हनवटी जमिनीवरच ठेवून आता आपल्याला पायाची हालचाल करायची. ह्याच्यामध्ये आपल्याला पाय वर खाली करायचे. तर पहिल्यांदा उजवा पाय वरती उचलायचा आहे. जेवढा जमेल तेवढाच उचला. गुडघ्यामध्ये पाय सरळ, पाय मागच्या दिशेने ताणून घ्यायचा आहे आणि मग उचलायचा आहे. आता पाय खाली, सावकाश पाय खाली आणा. आता दुसरा पाय उचलायचा आहे. आता हे श्वासाबरोबर करू शकता. श्वास घेत घेत पाय वर आणि श्वास सोडत सोडत पाय खाली. पुन्हा श्वास घेत घेत पाय वर आणि श्वास सोडत सोडत सावकाश पाय खाली. सावकाश करायचे. लोअर बॅकला कुठे कुठे ताण येतोय त्याकडे लक्ष द्या. ही मूवमेंट ज्यांना डॉक्टरांनी करायला सांगितलेली नाही त्यांनी करू नका. सावकाश पुन्हा पाय वरती न्यायचा आहे. मांड्यांना खालच्या बाजूला सुद्धा ताण जाणवतो त्याकडे लक्ष द्या. पूर्ण कमरेच्या तिथला जो भाग आहे तिथे स्टिफनेस आलेला असेल तर तो कमी व्हायला यांनी मदत होणार आहे. पायांमधली ताकद वाढायला मदत होणार आहे. ओटीपोटावर पण ह्याच्यामध्ये ताण येतो. जननसंस्थेवर सुद्धा याचा परिणाम होणार आहे. लोअर बॅकला सुद्धा याचा चांगला परिणाम होणार आहे. पूर्ण लक्ष आपल्या कुठल्या कुठल्या स्नायूंवर ताण येतोय त्याकडे लक्ष द्या. ही हालचाल आता थांबवायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अजून एक हालचाल करायची आहे. ज्यांना झेपेल त्यांनी करा. दोन्ही पाय जमिनीपासनं अगदी थोडेसे वर उचलायचे आणि दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. गुडघ्यामध्ये पाय सरळच ठेवायचे. गुडघ्यामध्ये पाय वाकवू नका. तर परत पाय जवळ आणायचे आणि सावकाश पाय खाली आणायचे. करायला थोडीशी अवघड आहे पण जितकी झेपेल तेवढीच करा. दोन्ही पायामध्ये गुडघा सरळ ठेवून जेवढं अंतर घेता येईल तेवढंच घ्यायचं आहे. पुन्हा पाय जवळ आणायचे आणि पाय खाली. मांड्यांचा भाग थोडा वरती उचलला गेला पाहिजे. कमरेपासूनचा भाग हा वरती उचलला गेला पाहिजे जमिनीपासनं. दोन्ही पायामध्ये अंतर, गुडघ्यामध्ये पाय सरळ. आणि ज्यांना जमणार नाही त्यांनी जमिनीलगतच जमिनीवरच दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. जमिनीवरच अंतर घे आणि सावकाश पाय जवळ आणा. ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ज्यांना पाय वर उचलून जमणार नाही त्यांनी जमिनीवरच पाय ठेवून पण तुम्ही करू शकता. दोन्ही पायामध्ये अंतर, गुडघे सरळ, सावकाश पाय जवळ, सावकाश खाली. अजून एकदा करूया. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. सावकाश पाय जवळ आणायचे आणि सावकाश पाय खाली. छान. आता आपण हात खाली आणायचे. नाही, हाताची घडी घालून घे. मकरासन कर. थोडे ताण काढून टाकूया. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने. ह्या हालचालींमुळे हातावरचे, पायावरचे, कमरेवरचे ताण काढून टाका. सगळं शरीर ढिलं सोडा. सगळे स्नायू ढिले सोडा. संपूर्ण शरीराचा भार जमिनीवर. मकरासनामध्ये अतिशय छान वाटतं. शरीरावरचे, मनावरचे ताण लवकर निघून जातात. ज्यांना शवासन करणं, कधी कधी पाठीवर झोपणं शक्य होत नाही, काही लोकांना काही जर दुखणी असतील किंवा कुठे वेदना असतील तर ते मकरासनामध्ये झोपूनसुद्धा शवासनासारखी विश्रांती घेऊ शकतात.
शवासन आणि मकरासन ही दोन्हीही आसनं विश्रांतिकारक अशी आसनं आहेत आणि दोन्ही आसनामध्ये आपल्या शरीराला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती याच्यामध्ये आपल्याला मिळते. सावकाश आता दोन्ही पाय जवळ आणायचे, दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ. आता आपल्याला कुशीवर वळून उठून बसायचे. कुशीवर वळून उठून बसा. आपण श्वसन अभ्यास रोज करतो आहोत. हा श्वसन अभ्यास जेव्हा तुम्ही रोज करता तर त्यावेळेला या श्वासाचं खूप महत्त्व आहे आपल्या शरीरामध्ये. जन्मापासून मरेपर्यंत आपला श्वास हा चालू असतो आणि या श्वासावर थोडंफार नियंत्रण आपण या श्वसनाभ्यासातून आणू शकतो. कारण या श्वासावर आपलं नियंत्रण नाही आहे. जसं हाताच्या हालचालीवर, पायाच्या हालचालीवर आपलं नियंत्रण आहे, तसंच श्वासावर नियंत्रण नाही आहे. पण त्याच्यावर आपण नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून श्वासावर जर तुम्ही नियंत्रण आणलं तर तुमच्या मनावर पण नियंत्रण यायला मदत होते. मनावर नियंत्रण आणायचं असेल तर श्वासावर नियंत्रण आणावं लागतं. कारण मनाचा आणि श्वसनाचा खूप जवळचा संबंध आहे. मनामध्ये थोडे जरी विचार तुमचे वाढले तरी श्वासाची गती पण वाढते बघा. मन अस्वस्थ असेल तर तुमचा श्वास पण नीट चालू नसतो. त्यामुळे मनाला शांत करायचं असेल, मन स्वस्थ राहायचं असेल, मनावरचे ताण कमी करायचे असतील, मनाला नियंत्रित करायचं असेल तर ते श्वासाला नियंत्रित केलं की मन पण आपोआपच नियंत्रित व्हायला लागतं. श्वसन अभ्यासाचे अनेक फायदे आहेत. त्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तर मनाचा आणि श्वासाचा संबंध आहे. आपण उदरश्वसन शिकलो होतो, थोरॅसिक ब्रिदिंग शिकलो होतो, क्लॅव्हिकल ब्रिदिंग शिकलो होतो. जे लोक उशिरा जॉईन झालेले आहेत त्यांनी आधीचे सगळे व्हिडिओ श्वसनाचे बघा तुम्ही आणि ते आधी व्यवस्थित शिकून घ्या. त्याशिवाय तुम्हाला ते दीर्घ श्वसन व्यवस्थित कळणार नाही आणि येणार नाही. तर आपण पहिल्यांदा 5 वेळेला दीर्घ श्वसन, दोन्ही नाकपुड्यांनी 5 वेळेला दीर्घ श्वसनाचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर डाव्या नाकपुडीनी फक्त दीर्घ श्वसन 5 वेळेला, उजव्या नाकपुडीनी दीर्घ श्वसन 5 वेळेला आणि त्यानंतर आज अनुलोम विलोम आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये डाव्या नाकपुडीनी श्वास घेणार, उजव्या नाकपुडीनी श्वास सोडणार, पुन्हा उजव्या नाकपुडीनी श्वास घेणार आणि डाव्या नाकपुडीनी श्वास सोडणार. श्वास घेताना आणि सोडताना जसं तुम्हाला उदरश्वसन, थोरॅसिक आणि मग क्लॅव्हिकल ह्या पद्धतीने श्वास घेणं आणि सोडणं करायचं आहे. तर पाठीचा कणा सरळ, मान सरळ, हाताची ज्ञानमुद्रा, उजव्या हाताची प्रणव मुद्रा आपण नंतर बांधणारच आहोत. तर आता नको बांधू. दोन्ही नाकपुड्यांनी पहिल्यांदा आपल्याला श्वसनाचा अभ्यास करायचा आहे. पूर्ण लक्ष श्वासावर, श्वासाकडे साक्षी भावाने बघा. चालू असलेला श्वास सोडा आणि दीर्घ श्वास भरून घ्या. जसा सलग दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे आणि सलग दीर्घ श्वास एकाच गतीने सावकाश सोडायचा आहे. आपण टप्प्याटप्प्याने दीर्घ श्वसन शिकतो आहोत, श्वसनाचा अभ्यास शिकतो आहोत. पुन्हा दीर्घ श्वास भरून घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. दीर्घ श्वसनाचं आवर्तन चालू ठेवा. पोटाकडे लक्ष द्या, छातीच्या पिंजऱ्याकडे लक्ष द्या. त्याची हालचाल व्यवस्थित होती की नाही ती स्वतःच आपण ऑब्झर्व करायची आहे. पूर्ण भरपूर फुफ्फुसं भरून श्वास घ्यायचा आहे आणि पूर्ण सलग श्वास सोडायचा आहे. याच्यामध्ये आकडे देत नाही आहे मी आत्ता. पुढे जाऊन आपण 1-2 प्रमाणामध्ये करणार आहोत. आत्ता सध्या तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे करा, म्हणजे मग पुढे 1-2 प्रमाण तुम्हाला जमायला लागेल. पुन्हा दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडायचा आहे. आपला हा पहिलाच आठवडा सुरू आहे. पुन्हा दीर्घ श्वास घ्या
आणि दीर्घ श्वास सलग समगतीने श्वास सोडायचा आहे. आपल्याला आता उजव्या हाताची प्रणव मुद्रा बांधून घ्यायची आहे. उजव्या हाताची प्रणव मुद्रा बांधून घ्या. आता उजवी नाकपुडी बंद करा अंगठ्याने. जशी सांगितली होती त्या पद्धतीनेच करायची. नाकपुडीचा भाग संपल्यानंतर वरती फक्त अंगठा टेकवला की तुमची नाकपुडी आपोआप बंद होईल. पाठीचा कणा सरळच ठेवायचा आहे, मान खाली पडू देऊ नका. डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे आणि सलग दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास सलग एकाच गतीने सोडायचा आहे. 5 वेळा आपल्याला करायचे आहे. दीर्घ श्वास घ्या, भरपूर श्वास भरून घ्या, भरपूर श्वास सावकाश सोडा. पुन्हा एकदा डीप इनहेल, डीप एक्झेल. सलग समगतीने श्वास भरून घ्यायचा आहे आणि सलग समगतीने श्वास सोडायचा आहे. यामुळे आपल्याला दिवसभर उत्साह जाणवणार आहे. संपूर्ण शरीरामध्ये ऊर्जेचा स्तर आपला वाढणार आहे. दीर्घ श्वास भरून घ्या, दीर्घ श्वास सोडा. आता आपल्याला डावी नाकपुडी बंद करायची आहे. उजव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडा आणि उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास भरून घ्या आणि उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडा. पूर्ण लक्ष श्वासावर लक्ष केंद्रित करायचे आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. दीर्घ श्वसन चालू आहे आपलं. उजव्या नाकपुडीने भरपूर सलग एकाच गतीने श्वास घ्यायचा आहे. कुठेही फोर्स लावायचा नाही आहे. श्वास घेताना श्वास सोडताना मान खाली पडू द्यायची नाही आहे. फक्त पोटाची, छातीची आणि कॉलर बोनच्या तिथे हालचाल जाणवेल, बाकी कुठेही हालचाल नाही. चेहरा शांत आहे. 5 वेळेला उजव्या नाकपुडीने आपल्याला दीर्घ श्वसन पूर्ण करायचे आहे. आता आपल्याला 5 वेळेला उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वसन झाल्यानंतर हाताची ज्ञानमुद्रा करा. डोळे बंदच ठेवा. पूर्ण लक्ष श्वासावर. आता आपण अनुलोम विलोम करणार आहोत. श्वसनाचा प्रकार. यामध्ये आपल्याला बॅलन्सिंग करायचं आहे. म्हणजे डाव्या नाकपुडीने श्वास घेणार आहोत, उजव्या नाकपुडीने श्वास सोडणार आहोत. माझ्या इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे करायचं आहे. पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घेणार आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडणार. ह्या पद्धतीने आपण करणार आहोत. तर आपल्याला पहिल्यांदा उजवी नाकपुडी बंद करायची आहे. उजव्या हाताची प्रणव मुद्रा. अंगठा उजव्या नाकपुडीवर. डाव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडा. डाव्या नाकपुडीने सावकाश श्वास भरून घ्या एकाच गतीने. आता डावी नाकपुडी बंद करा आणि उजव्या नाकपुडीने अतिशय सावकाश श्वास सोडा. आता उजव्या नाकपुडीने श्वास भरून घ्या आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. नाकपुड्या व्यवस्थित बंद करा. कुठेही नाक वाकडं करू नका. डाव्या नाकपुडीने श्वास घ्या दीर्घ सलग आणि डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडा. सावकाश एकाच गतीने श्वास सोडायचा आहे. कुठेही फोर्स लावायचा नाही आहे. श्वास घेताना सोडताना उजव्या नाकपुडीने सावकाश श्वास भरून घ्यायचा आहे आणि उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने सावकाश श्वास सोडायचा आहे. आता डाव्या नाकपुडीने सावकाश श्वास भरून घ्या आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडा. उजव्या नाकपुडीने श्वास भरून घ्या
उजवी नाकपुडी बंद करा, डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. अजून एक आवर्तन करणार आहोत आपण. डाव्या नाकपुडीने श्वास भरून घ्यायचा आहे आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. आता उजव्या नाकपुडीने श्वास घ्या आणि डाव्या नाकपुडीने सावकाश श्वास सोडा. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. पूर्ण लक्ष श्वासावर. डोळे बंदच ठेवायचे आहेत. ज्यांना अनुलोम विलोम जमायला थोडासा चॅलेंजिंग वाटत असेल तर त्यांनी एक एक आवर्तन करून मग सलग आवर्तन करायची प्रॅक्टिस केली तरी चालणार आहे. एक आवर्तन अनुलोम विलोमचं म्हणजे डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, उजवीने सोडायचा, उजवीने घ्यायचा आणि मग डावीने सोडायचा. या पद्धतीने केल्यानंतर तुमचं एक आवर्तन पूर्ण होतं. तर अशी एक एक आवर्तन झाल्यानंतर जरी तुम्ही थांबलात, मग दुसरं आवर्तन केलं, ह्या पद्धतीने पहिल्यांदा प्रॅक्टिस केली आणि मग सलग सुरुवात केली तरी चालू शकतं. अनुलोम विलोमचे आपलं शरीरामधलं संतुलन राखण्यासाठी खूप चांगला फायदा होतो. कारण आपली एक नाकपुडी ही उष्णता वाढवणारी आहे, दुसरी कमी करणारी आहे. त्यामुळे आपल्या शरीरातलं तापमान जे आहे ते संतुलित राहतं. आपलं दिवसभरामध्ये तुम्ही जर बघितलं तर साधारण 90 मिनिटानंतर नाकपुडी बदलते. आपल्या एकाच नाकपुडीने श्वास चालू असतो, दुसऱ्या नाकपुडीने त्याच्यामध्ये प्रवाह खूप कमी असतो आणि मग पुन्हा त्या नाकपुडी पुन्हा चेंज होते. तर याकडे नेहमी आपण चेक करायचं आपली कुठली नाकपुडी चालू आहे, सूर्यनाडी चालू आहे का चंद्रनाडी चालू आहे. डोळे बंदच आहेत, श्वासावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. मन दीर्घ श्वसनामुळे अतिशय शांत झालेलं आहे. त्या शांततेचा अनुभव घ्यायचा आहे. मनामधले विचार कमी व्हायला सुद्धा यांनी मदत होते. मन अस्वस्थ असेल तर ते स्वस्थ व्हायला मदत होते. मनावरचे ताण निघून जाण्यासाठी या अनुलोम विलोमचा खूप चांगला उपयोग होतो. हे किमान 10 मिनटं सलग अनुलोम विलोम करायची प्रॅक्टिस हळूहळू वाढवत नेऊन तुम्ही करू शकता. 10 मिनटं जर सलग रोज अनुलोम विलोम केलं ते रिकाम्या पोटी करायचं, पोट भरलेलं असताना करायचं नाही. साधारण खाल्लेलं असेल तर 3-3.5 तासानंतर करायचं. पण याच्यामुळे ताण निघून जाण्यासाठी आणि मन आणि शरीर संतुलित राहण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. सगळ्या व्याधींमध्ये अनुलोम विलोम चालतं आणि सगळ्या व्याधींसाठी ते उपयुक्त आहे. ज्यांना जमिनीवर बसून करणं शक्य नसेल त्यांनी खुर्चीत बसून सुद्धा ते करू शकतात. फक्त एकच काळजी घ्यायची, याच्यामध्ये पाठीचा कणा सरळ ठेवायचा, डोळे बंदच ठेवायचे, पूर्ण लक्ष श्वासावर आहे. श्वासाकडे साक्षीभावाने बघा. नाकपुड्यांकडे वरच्या टोकाकडे लक्ष द्या. तिथे हवेचा स्पर्शाची जाणीव होती आहे का त्याकडे लक्ष द्या. श्वासाबरोबर कळत न कळत जी पोटाची हालचाल होती आहे त्याकडे लक्ष द्या. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वसन ध्यान प्राणायामानंतर थोडासा ध्यानाचा अभ्यास करायचा. मन अतिशय शांत झालेलं असतं. आपोआप आपण ध्यानामध्ये प्राणायामानंतर जातो. आपण सध्या श्वसनाचा अभ्यास करतो आहे. प्राणायामामध्ये बंध बांधून अभ्यास केला जातो, पण श्वसनाच्या अभ्यासानंतर मन शांत झालेलं असताना थोडा ध्यानाचा अभ्यास करायचा आणि ज्या वेळेला मग आपल्याला वाटेल त्यावेळेला डोळे उघडायचे. ह्या पद्धतीने घरी अभ्यास करायचा. डोळे बंदच ठेवायचे. मी प्रार्थना म्हणते. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित्
दुःख भाग भवे. ओम शांती शांती शांती. आजचा केलेला जो योगाभ्यास आहे तो ईश्वराला समर्पित करायचा आहे. मनामध्ये समर्पणाची भावना ठेवायची आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. सावकाश आपल्याला दोन्ही हात डोळ्यांवर न्यायचेत आणि सावकाश डोळे उघडायचेत. आजचा योगाभ्यास आपल्याला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि ह्या योगाभ्यासाचा आनंद घेत राहा. आपले अनुभव आमच्यापर्यंत नक्की पोचवा, म्हणजे मग तुम्हाला काय काय बदल जाणवत आहेत ते आम्हाला कळेल. धन्यवाद सर्वांना. उद्या परत आपण भेटूया. थांबूया आज आपण.